मालेगावमध्ये देवगिरी एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये 1 वर्षाचं बाळ आढळलेलं आहे। नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये हे बाळ आढळलं। बाळाच्या पालकांचा पोलिसांच्या वतीने आता शोध सुरू आहे। देवगिरी एक्सप्रेसनं औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर बाथरूममधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। प्रवाशांनी पोलिसांसोबत संपर्क साधला असता मनमाड रेल्वे स्थानकावर बाळाला उतरवण्यात आलं असून त्याला नाशिक बाल सुधार गृहामध्ये आता ठेवण्यात आलेला आहे। लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून बाळाच्या पालकांचा शोध आता पोलीस घेत आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मालेगावच्या देवगिरी एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये 1 वर्षाचं बाळ आढळलेलं आहे। तर मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये हे बाळ आढळलेलं आहे। बाळाच्या पालकांचा पोलिसांच्या वतीने आता शोध सुरू करण्यात आलाय। देवगिरी एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये 1 वर्षाचं बाळ आढळलेलं आहे। तर देवगिरी एक्सप्रेसनं औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर बाथरूममधून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। प्रवाशांनी पोलिसांसोबत संपर्क साधला असता मनमाड रेल्वे स्थानकावर बाळाला उतरवण्यात आलेलं आहे। तर त्याला नाशिकच्या बाल सुधार गृहामध्ये आता ठेवण्यात आलंय। लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या पालकांचा शोध देखील पोलिसांनी सुरू केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।